नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। कोरोना काळात चांदाफोड येथून गोंदिया आणि वळसा या मार्गावरील प्रवासी रेल्वेगाडी बंद करण्यात आली होती। 8 सप्टेंबर पासून पुन्हा ही रेल्वेगाडी येथील प्रवाशांकरिता सुरू झाली आहे। नवनिर्वाचित खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या प्रयत्नाने ही रेल्वेगाडी सुरू झाली असून यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे। या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय बघता डॉक्टर नामदेव किरसान यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडला होता। त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी हिरवी झेंडी दाखवत ही गाडी सुरू केली। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल विधान करताना वादग्रस्त शब्दांचा वापर केला असा आरोप करत वरोरा येथे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले। वयाने आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीबद्दल अशी भाषा वापरणे योग्य नाही। सध्या बॅनरला जोडे मारले आणि समोर जर त्यांनी जिभेला आवर घातला नाही तर पुढे काय होईल हे त्यांनी ठरवून घ्यावे असा इशाराही या संतप्त भाजपा महिला कार्यकर्त्यांनी दिलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आलापल्ली दौरा त्यांच्या एका वक्तव्याने चांगलाच गाजलाय। या दौऱ्यात त्यांनी धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला भडकवून कुटुंबात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्याचे दुष्परिणाम काय असतात हे मी माझ्या कुटुंबात बघितले आहे असे वक्तव्य केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना आता पश्चाताप तर होत नाही ना, अशी शंका राजकीय वर्तुळात घेतली जात आहे। राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी एका जाहीर सभेत जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकत नाही ती इतरांची काय होणार असा टोला लगावत पुढील निवडणुकीत बाप आणि मुलगी यांचा संघर्ष बघावयास मिळणार असल्याचे सुतोवाच केले। आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपल्या बापाच्या होऊ शकला नाही ते तुमच्या कसं होणार आहे याचा तुम्हाला विचार करावा लागेल। राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे शरद पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांचा हात धरला आणि त्यानंतर मात्र त्यांची मुलगी आणि जावई हे दोघेही धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात उभे ठाकल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे आता अहेरी येथील राजघराण्यात संघर्ष सुरू झाला असेच म्हणावे लागेल। यवतमाळ जिल्ह्यात हिवरासंगम येथील इयत्ता 12वी शिक्षण घेणारी पूजा मोहोळ ही शाळा सुटल्यानंतर पुलावरून घरी परत जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून चक्क 25 फूट खाली नदीत कोसळली। त्या पुलावर असणाऱ्या इतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत नदीत उडी घेऊन त्या विद्यार्थिनीला वाचवले। हिवरासंगम ते अनंतवाडी या गावांना हा पूल जोडतो, परंतु या पुलाला कठडे नसल्याने यापूर्वी सुद्धा अनेक अपघात या ठिकाणी घडले आहे। विदर्भात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात झाली असून अनेक जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून येत आहे। चंद्रपूर शहर, भद्रावती तालुका, चिमूर तालुका, राजुरा तालुक्यात महिन्याभरात जवळपास 100 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य सेवेवरचा ताण वाढलेला आहे। त्यामुळे घरात डासांची उत्पत्ती होऊ नये याकरिता काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे। दोघांमधील वाद सोडवण्याकरिता गेलेल्या युवकावरच चाकूने जीवघेणा हल्ला करण्याची थरारक घटना आलापल्लीत उघडकीस आली। व्यावसायिक असलेले साई राप्तीवार आणि अजय चौधरी यांच्यात वाद झाला आणि त्याचे परिणती हाणामारीत झाली। हा वाद सोडवण्याकरिता गेलेल्या दुकानाच्या नोकराला अजय चौधरी यांनी चाकूने वार करीत गंभीररित्या जखमी केले। सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम जवळपास पूर्णत्वास होत आले असताना एक नवीन अडचण निर्माण झाल्याचे निदर्शनास आले। बागला चौकात असलेली महानगरपालिकेची LED स्क्रीन, रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट आणि झाडांच्या अडथळ्यामुळे उड्डाण पुलाच्या पूर्णत्वास उशीर होत होता। यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी मार्ग काढत महावितरण कंपनीला स्ट्रीट लाईट काढण्याचे आदेश दिले, तसेच महानगरपालिकेला LED स्क्रीन काढण्याचे आदेश दिले। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली होती। म्हाडा कॉलनी येथे एका व्यक्तीकडे तलवार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता त्याच्या घरी धाड टाकत पोलिसांनी तलवार जप्त केली आणि आरोपी 29 वर्षीय अशोक धनराज याला अटक केली। मध्य प्रदेश राज्यात भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढलेला असून लाचखोरीची अशीच एक घटना एका बाळंतिणीच्या मुलाचा जीव घेऊन गेल्याने समाजमन हळहळले आहे। ही गर्भवती महिला बाळंतपणासाठी दवाखान्यात दाखल झाली, परंतु तिला नर्सने 2000ची लाच मागितली। ती न दिल्याने अखेर त्या बाळंतीने बाथरूममध्ये मुलाला जन्म दिला आणि जन्म देताना ते बाळ जमिनीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला।
या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.